नमस्कार, ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे आणि 1 ऑगस्ट निमित्त महिलांना हे पैसे वाटप होणार आहे का? सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण 13वा प्लस 14वा हप्ता डबल धमाका अखेर चालू होत आहे। कोणत्या महिलांच्या अकाउंटला हे पैसे क्रेडिट केले जाणार आहे, कोणत्या महिलांना आजपासून पैसे येणार आहेत, डबल धमाका कोणत्या महिलांच्या अकाउंटला जमा होणार, 3000 रुपयांचे हे मोठं गिफ्ट शासनानं 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतलाय। परंतु ते महिलांच्या अकाउंटला कधी येणार आहेत आणि महिलांना याविषयी जी ओढ लागलेली आहे की सणानिमित्त गेल्या वर्षीही महिलांना 2 हप्ते देण्यात आले होते, एकत्रित 3000 रुपयांचं वाटप महिलांना करण्यात आलं होतं। परंतु आता या वर्षी 3000 रुपयांचं वाटप होणार आहे का? आणि 12वा आणि 13वा हप्ता प्लस 14वा हप्ता असे 3 हप्त्याचं एकत्रित वाटप महिलांना नक्की कधी केलं जाणार आहे? सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण महिलांना सर्व डिटेल हाच व्हिडिओ महिलांना महत्त्वाचा ठरणार आहे आणि याच व्हिडिओमध्ये सर्व मनातील शंका सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्यामुळे हा एकच व्हिडिओ जर पाहिला तर सर्व तुमच्या मनातील शंका आणि तुम्हाला पैसे नक्की कधी पडणार आहेत, तुमच्या अकाउंटला हे 3000 रुपये सणानिमित्त मोठं गिफ्ट कधी क्रेडिट केलं जाऊ शकतं, ही सर्व डिटेल याच व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण भेटणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा। कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शंका 100% विचारू शकता आणि त्या प्रत्येक शंकेचं निरसन आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणारच आहोत। त्यामुळे चला तर जाणून घेणार आहोत 12वा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्या महिलांना पैसे कधी पडणार आहेत। ज्या महिलांना 12वा आलेला आहे त्यांना 13वा प्लस 14वा असे 2 हप्त्याचं एकत्रित वितरण सणानिमित्त कधी होणार आहे? सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत। महिलांना नक्की पैसे येणार तरी कधी आहेत? सण जवळ येत आहे, सणानिमित्त महिलांना मोठं गिफ्ट शासन तर देणारच आहे, परंतु ते कधी जमा होणार सर्व डिटेल आपण पुढे पाहणारच आहोत। परंतु रक्षाबंधनच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा, कारण आता येत आहे रक्षाबंधन सण आणि सणानिमित्त मोठं गिफ्ट महिलांना आता वाटप होणार आहे। महिलांना 3000 रुपयांचा डबल धमाका ऑफर महिलांसाठी आलेली आहे आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। 28,000 कोटी रुपयांचं 1 वर्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली। 1 वर्ष पूर्ण वर्षासाठी 28,000 कोटी रुपये आणि 13वा प्लस 14व्या हप्त्यासाठी 2800 कोटी रुपयांचा निधी हा वितरित केला जाणार आहे आणि महिलांना आता हे 2 हप्ते एकत्रित येण्याचा मार्ग निधी जमा झाल्यामुळे हा मोकळा झालेला आहे आणि महिलांना हे 2 हप्ते कधी येणार आहेत याविषयी सविस्तर डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे। कोणत्या महिलांना कधी पैसे पडणार आहेत? काही महिलांना कमी पडणार आहेत, काही महिलांना जास्त पडणार आहेत, काही महिलांना एकच हप्ता पडणार आहे। कशामुळे महिलांना कशामुळे वेगवेगळी रक्कम पडणार आहे आणि कोणत्या महिलांना किती पडणार आहेत, तुम्ही कोणत्या रकमेत बसणार आहात, सर्व डिटेल माहिती तुम्हाला पुढे भेटणार आहे। आणि महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता महिलांना पडताळणी सुद्धा रद्द झालेली आहे। त्यामुळे महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सुरळीत घेता येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 14/8/2024 रोजी महिलांना गेल्या वर्षी 3000 रुपयांचं हे वाटप केलं गेलेलं होतं। डीबीटीच्या माध्यमातून महिलांना हे 3000 रुपये सणानिमित्त देण्यात आलेले होते। त्यामुळे महिलांना यावर्षीही 8व्या महिन्यात हे वाटप होणार, गॅरंटेड होणार आहे, परंतु ते किती तारखेला होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या वर्षी 14 तारखेला याचं वाटप झालेलं होतं, परंतु या महिन्यात आता 1 ऑगस्ट आहे आणि या महिन्यात हे पैसे कधी क्रेडिट केले जाऊ शकतात त्याची डेट सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत। चला तर जाणून घेऊयात महिलांसाठी आनंदाच्या बातम्या। सणानिमित्त महिलांना 3000 रुपये वाटप होणार आहे, खात्रीशीर होणार आहे, गॅरंटेड तुमच्यासाठी खात्रीशीर माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि तीच अपडेट तुम्हाला आपण देत आहोत। महत्त्वाची अपडेट आहे, कारण सणानिमित्त महिलांना पैसे वाटप होणारच आहे, परंतु प्रत्येक महिलांना वेगळी रक्कम येणार आहे। कोणत्या महिलांना किती पैसे येणार आहेत, कोणत्या महिलांना कोणती रक्कम येणार आहे, महिलांना हे क्रेडिट होणार 100% महिलांना, कारण रक्षाबंधनचं मोठं गिफ्ट
शासन तुम्हाला देणारच आहे। ओवाळणीच्या स्वरूपात तुम्हाला 3,000 रुपयांचं वाटप 100% होणार आहे। परंतु काही महिलांना 3,000 रुपये, तर काही महिलांना 4,500 रुपये आणि काही महिलांना 1,500 रुपये असे 3 टप्प्यात प्रत्येक महिलेला वेगळी रक्कम येणार आहे। त्यामुळे कोणत्या टप्प्यात तुम्ही पात्र आहात आणि कोणती रक्कम तुम्हाला येणार आहे सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे। कारण तुम्हाला ही रक्कम कशामुळे कोणती येणार आहे ती सुद्धा डिटेल महत्त्वाची घेणार आहोत। आणि महिलांना डबल गिफ्ट भेटणारच आहे, कारण डबल गिफ्ट म्हणजे ओवाळणी आहे, तुम्हाला सोबत चालू महिन्याचा हप्ता आणि गेल्या महिन्याचा हप्ता असे 2 हप्ते हे तुम्हाला ओवाळणीच्या स्वरूपात शासन देणार आहे। आणि महत्त्वाची अपडेट आहे, महिलांना डबल गिफ्ट भेटणार, परंतु काही महिलांना 4,500 रुपयांचा लाभ वितरित केला जाणार, तर काही महिलांना हे 3,000 रुपयांचा लाभ वितरित केला जाणार आणि काही महिलांना 1,500 रुपयांचा लाभ वितरित केला जाणार आहे। कोणत्या महिलांना किती रुपयांचा लाभ वितरित होणार ते अपडेट पुढे आपण जाणून घेतच आहोत। तर काही महिलांना 3,000 रुपये कोणत्या महिलांना येणार आहेत, ज्या महिलांना 4,500 रुपये येणार आहेत त्या महिलांना 12वा हप्ता आलेला नसेल आणि त्यांना आता 12वा, 13वा आणि 14वा असे 3 हप्ते एकत्रित वितरण 4,500 रुपयांचं होणार आहे। त्या महिलांना काळजी करण्याची गरज नाही, सर्व महिलांना हे पैसे पडणार आहेत, परंतु वेगवेगळी रक्कम पडणार आहे। 12वा हप्ता ज्या महिलांना आलेला नव्हता त्या महिलांना 4,500 रुपयांचं हे वितरण होणार आहे। आणि 3,000 कोणाला होणार आहे, 3,000 रुपये कोणाच्या अकाउंटला येणार आहेत, 3,000 रुपये येणार आहेत ज्या महिलांना 12वा हप्ता सुरळीत जमा झाला होता त्या महिलांना मात्र आता 13वा आणि 14वा असे 2 हप्ते एकत्रित मिळून 3,000 रुपयांचं डबल गिफ्ट, डबल धमाका ऑफर, डबल धमाका गिफ्ट जे आहे ते महिलांच्या अकाउंटला शासनाकडून ओवाळणीच्या स्वरूपात हे भावाकडून बहिणीला गिफ्ट दिलं जाणार आहे। त्यामुळे महत्त्वाची ओवाळणी शासनाकडून ही तुमच्या खात्यात पाठवली जाणार आहे आणि लाडक्या बहिणींना भावाकडून ओवाळणीचं हे गिफ्ट कधीपर्यंत खात्यात पडणार आहे ती अपडेट आपण पुढे देणारच आहोत आणि त्याची डेट सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत। 13वा प्लस 14वा हप्ता मोठी खुशखबर जी आहे, गेल्या वर्षीप्रमाणे 2 हप्ते सोबत देणारच आहेत, परंतु गेल्या वर्षी 14 तारखेला जमा झालेले होते। 14/8/2024 रोजी तुम्हाला हे 2 हप्ते वितरित करण्यात आलेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर शासन हे नक्की कोणत्या तारखेला अपडेट तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट करणार आहे, ओवाळणी नक्की तुमच्या अकाउंटला ही कधी येणार आहे। गेल्या वर्षी रक्षाबंधन तारीख वेगळी होती आणि या वर्षी वेगळी आहे, त्यामुळे आता तुम्हाला रक्षाबंधनच्या निमित्तानं पैसे हे क्रेडिट केले जाऊ शकतात का, तर ते किती तारखेपर्यंत होणार आहेत ती सुद्धा अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। आणि काही महिलांना, काही ज्या महिला आहेत त्या अजूनही वंचित राहू शकतात, कशामुळे काय प्रॉब्लेम असू शकतो, काही महिला ज्या आहेत त्या अजूनही लाडकी बहीण योजनेतून वंचित राहणार आहेत। या हप्त्यात सुद्धा डबल धमाका गिफ्ट सुद्धा त्यांना भेटणार नाहीये, कशामुळे भेटणार नाहीये, काय प्रॉब्लेम असू शकतो आणि ते काय केल्यानंतर तुम्हाला पडणार आहे ही सुद्धा अपडेट आपण जाणून घेत आहोत। परंतु महिलांना हा व्हिडिओ जर संपूर्ण पाहिला नाही तर मात्र महिलांच्या मनातील शंका तशाच राहणार आहेत आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत, ताईंपर्यंत हा पोहोचवा, कारण अशा अपडेट आपण देत असतो आणि महत्त्वाच्या अपडेट आहेत। आधार सीडिंग महिलांसाठी महत्त्वाचं आणि KYC या 2 गोष्टी तुम्हाला परत एकदा करून घ्यायच्यात। जरी तुमचं क्लिअर असेल तर या 2 गोष्टी चेक करून घ्या, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 13वा प्लस 14वा हप्ता किंवा 12, 13 आणि 14 हे 3 हप्ते तुम्हाला पडणार नाहीत। त्यामुळे या 2 गोष्टी जर नसतील, कंप्लीट नसतील तर मात्र तुम्ही यापासून वंचित राहू शकता। त्यामुळे दोन्हीही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, 2 गोष्टी करून घ्या, तुमच्यासाठी हे डबल धमाका गिफ्ट 100% येणार आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे ज्या 4 अटी होत्या, ज्या 4 अटींच्या माध्यमातून पडताळणी चालू होती त्या पडताळणीला सुद्धा ब्रेक लागलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 4 चाकी गाडी ज्या महिलांच्या नावे होती त्यांना बाहेर करण्यात आलं। इन्कम टॅक्सच्या महिलांचा डाटा अजून गोळा केलेला नाही, त्यामुळे इन्कम टॅक्स जरी तुमच्या कुटुंबातील कोणी भरत असेल तरी सुद्धा तुम्ही आता तरी लाभ घेऊ शकता। 2.5 लाख रुपयांचा जो आहे तो सुद्धा सध्या स्थगित आहे, त्याचा डाटा सुद्धा महिलांचा आलेला नाही, त्यामुळे त्याचीही अपडेट आल्यानंतर आपण तुम्हाला कळवणारच आहोत। इतर योजनांचा जर लाभ घेत असाल
तर वेगळे अट आहे। नमो शेतकरीचे जर तुम्हाला 1000 रुपये येत असतील तर लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपयांचा लाभ वितरित केला जाणार अशी अट आहे। त्यामुळे या 4 अटीच्या माध्यमातून महिलांना दिलासा तर भेटलेला आहे आणि 3 दिवस पैसे पडणार आहे। कोणती डेट असणार आहे तर ती डेट सुद्धा आपण आता जाणून घेत आहोत। कोणत्या डेटला हे पैसे येणार आहेत, कोणते 3 दिवस तुम्हाला पैसे पडणार आहेत, महत्त्वाची अपडेट आहे। लक्ष देऊन ऐका, कारण 3 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। डबल धमाका, डबल गिफ्ट तुम्हाला जे भेटणार आहे ते या 3च दिवसात भेटणार आहे। कोणत्या 3 तारखा आहेत त्या तारखेला तुम्हाला पैसे पडणार आहेत। सर्वात महत्त्वाची अपडेट आतापर्यंत कोणीही तुम्हाला दिलेली नसेल, तीच अपडेट आपण देत आहोत। तारखा ऑफिशियली आपल्यापर्यंत ती माहिती आलेली आहे, त्यामुळे डेट आपण तुमच्याकडे देत आहोत। महत्त्वाच्या डेट आहेत, एक आहे 4 ऑगस्ट, दुसरी आहे 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट। या तारखेच्या दरम्यान महिलांना हे 3000 रुपयांचं डबल धमाका गिफ्ट हे जमा होणार आहे। त्यामुळे खात्रीशीर गॅरंटेड माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि तीच अपडेट तुम्हाला आपण दिलेली आहे। 4 ते 8 तारखेच्या दरम्यान महिलांना हे 3 दिवस सलग पैसे पडणार आहेत आणि महिलांना याच तारखेमध्ये पैसे पडणार आहेत, कारण खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आल्याशिवाय आपण तुमच्यापर्यंत देतच नसतो। आणि याच तारखेच्या दरम्यान महिलांच्या अकाउंटला 100% पैसे येणार आहेत। लक्षात ठेवा, हीच अपडेट तुम्हाला नंतर पुन्हा आल्यानंतर सुद्धा सांगेन। त्यामुळे खात्रीशीर माहिती आलेली आहे। हे 3 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। या 3च दिवसात तुम्हाला पैसे पडणार आहेत। कोणतीही तारीख सांगू द्या, त्यासाठी हे 3च तारखा आहेत। या 3 तारखेतच तुम्हाला पैसे पडणार। 12 जिल्हे आणि 5 बँकांमध्ये हे पैसे पहिल्या टप्प्यात वितरित केले जाणार आहेत। कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे पडणार, 4 तारखेच्या दरम्यान कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत, 13वा प्लस 14वा हप्ता सणानिमित्त तुम्हाला कोणत्या महिलांना भेटणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी आनंदाची बातमी, रक्षाबंधन निमित्त महिलांना 2 हप्ते वाटप होणार, परंतु किती तारखेला ती अपडेट आपण अगोदरच पाहिलेली आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं असतं आणि जाणून घेणार आहोत। आता रक्षाबंधनच्या अगोदर सर्व महिलांना पैसे वाटप होणारच आहेत। रक्षाबंधनच्या अगोदर जी आहे ती अपडेट आपण दिलेली आहे आणि रक्षाबंधनच्या अगोदर महिलांना हे पैसे 100% डबल धमाका गिफ्ट महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। खात्रीशीर आणि गॅरंटेड अपडेट आपल्याकडे आलेली होती, त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर आपण पोहोचवतो आहोत। आणि या 2 गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, या 2 गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या। महिलांनो, काळजी घ्या आणि या 2 गोष्टी क्लिअर करून घ्या। या 2 गोष्टी क्लिअर नसतील तर मात्र तुम्हाला कोणताच हप्ता आणि डबल धमाका सणानिमित्त जे गिफ्ट येणार ते सुद्धा भेटणार नाही। त्यामुळे या 2 गोष्टी क्लिअर करून घेणं गरजेचं आहे। महिलांना हे पैसे पडणार, परंतु 12वा 13वा 14वा हप्ता जर पाहिजे असेल तर आधार सेडिंग महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आधार सेडिंग कोणत्याही क्षणी तुमच्या आधार सेडिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि KYC सुद्धा करणं गरजेचे आहे। KYCचा प्रॉब्लेम सुद्धा येत असतो। त्यामुळे या 2 गोष्टी जर क्लिअर करून घेतल्या तर लाडक्या बहिणींना आता काळजी करण्याची गरज नाही। 3 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भावांकडून बहिणींना आता ओवाळणीचं जे आहे ते मोठं गिफ्ट वाटप वितरित होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत, ऑफिशियली अपडेट आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे ती अपडेट तुम्हाला आपण पुढे देणार आहोत। आणि महिलांना कोणत्या जिल्ह्यात पहिल्या यादीत महिला आहेत, कोणत्या महिलांना हे पैसे पडणार आहेत, हीच अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे महत्त्वाचं असणार आहे। आज होणार नसेल, परंतु 4 ते 8 तारखेच्या दरम्यान महिलांना हे पैसे वाटप होणार आहेत। आणि पहिल्या यादीत कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात। पहिल्या यादीत आहेत नाशिक आहे, इकडे अहमदनगर आहे, पुणे आहे, ठाणे आहे, सातारा आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, इकडे औरंगाबाद, जळगाव, धुळे, इकडे वाशिम आहे, अमरावती आहे, बुलढाणा आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, जालना आहे, बीड आहे, लातूर आहे आणि इकडे यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या टप्प्यात पैसे वाटप या जिल्ह्यातील 30% महिलांना पहिल्या टप्प्यात येणार आहेत आणि 40% महिलांना दुसऱ्या टप्प्यात आणि 30% उरलेल्या महिलांना हे तिसऱ्या टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत। 3 टप्प्यात 3 दिवस पैसे पडणार आहेत। त्यामुळे सर्व जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, परंतु 3 टप्प्यात येणार आहेत आणि 3 दिवस हे वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींना आनंदाची एक नवीन गोष्ट आलेली आहे आणि नवीन योजना चालू झालेली आहे।
ती सुद्धा जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना मिळणार आहे इलेक्ट्रिक स्कूटी. याचा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो कसा घेऊ शकता, त्यासाठी महत्त्वाचं आहे ऑनलाईन अर्ज चालू होणार आहेत आणि त्याचे 90% सबसिडीवरती तुम्हाला ही स्कूटर दिली जाणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर अटी आणि पात्रता सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचे अर्ज सुद्धा उपलब्ध होणार आहेत. त्याची लिंक आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हे आपण दाखवलेले एवढे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर मात्र इलेक्ट्रिक स्कूटीचा अर्ज तुम्हाला करता येणार आहे. त्याचे अर्ज लवकरच चालू होत आहेत. ती सुद्धा अपडेट आल्यानंतर आपण तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. SBI लाईफ इन्शुरन्सने एक नवीन प्लॅन लॉन्च केलेला आहे आणि त्या प्लॅनचे डिटेल आपण घेत आहोत. 50,000 रुपये 10 वर्ष भरल्यानंतर महिलांना 5 लाख रुपये भरून 5 लाखच रुपये भरायचे आहेत आणि टोटल 44 वर्षाचा कालावधी लागणार आहे. 10 वर्ष पैसे भरायचे, पुढे 5 वर्ष वेटिंग करायची आणि पुढचे 30 वर्ष पैसे हे तुम्हाला येत राहणार आहेत. टोटल 5 लाख भरून 5 लाख भरल्यानंतर तुम्हाला भेटणार आहेत 26 लाख रुपये. 26 लाख रुपये गॅरंटेड आहे. एकही रुपये यामध्ये कमी येणार नाही. खात्रीशीर आणि गॅरंटेड हा प्लॅन आहे. 5 लाख रुपये भरून 26 लाख रुपये जर मिळवायचे असतील तर संपर्क कुठे करायचा, त्यासाठी आपण नंबर देत आहोत, त्यांना संपर्क करा. परंतु त्यांच्याकडे फक्त SBI लाईफ इन्शुरन्सचेच हे प्लॅन असतात, त्यामुळे त्यांना फक्त SBIचीच माहिती विचारू शकता. चला तर आपण नंबर सांगत आहोत. 82083258 आणि 59 या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही हा प्लॅन करून घेऊ शकता. 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून 26 लाख रुपये मिळवण्याचा हा सर्वात मोठा चान्स तुम्हाला आलेला आहे. त्यामुळे हा प्लॅन तुम्ही मुलांच्या नावे करू शकता, स्वतःच्या नावे करू शकता. याच्या 11 पट तुम्हाला इन्शुरन्स कव्हर भेटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्स सोबत इन्व्हेस्टिंग सर्व काही एकाच प्लॅनमध्ये तुम्हाला भेटणार आहे. ॲक्सिडेंटल कव्हर तुम्ही यामध्ये घेऊ शकता, एक्स्ट्रा घेऊ शकता. त्यामुळे या नंबरवरती संपर्क करून तुम्ही हा प्लॅन करून घ्या. गॅरंटेड खात्रीशीर प्लॅन आहे. तुम्ही ऑनलाईन यांच्याकडून करून घेऊ शकता. तुम्ही ऑल महाराष्ट्रातून, इंडियातून कुठूनही असाल तरीसुद्धा यांच्याकडून प्लॅन केला तरी काही प्रॉब्लेम नाही. पोस्ट मन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट आणून देत असतो. त्यामुळे काळजी करू नका. पोस्टाने तुमचे सर्व डॉक्युमेंट येतील आणि ऑनलाईन तुम्ही यांच्याकडून प्लॅनची डिटेल घ्या आणि करून घ्या. चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.